जबाबदार कोणी राहणार नाही याची आपण नोंद घ्या. प्लीज जरा पाठवा प्लेयर. कोणी असेल तर या प्लीज. दोन्ही संघ अक्षय आणि तन्मय ही जोडी आणि गोलंदाजीसाठी आपण पत्राली संघाकडनं बघतोय मनीष अक्षय आणि तन्मय. पहिला चेंडूवरती अपील बघायला मिळतोय. थोडस चेंज ऑफ द पेस. लेग बाईच्या रूपानं एक धाव मिळेल. एक अच्छी गेंद थी. हल्का सा फ्लाइट भी दिया था. थोड़ी सी नीची भी रही थी. तन्मय दूर से शफल होकर ऑन साइड पे बैट को ड्रिल किया था. एक बड़ा शॉट खेलने का उनका प्रयास. इस बीच अब स्ट्राइक पर बल्लेबाज नजर आएंगे तन्मय. एक युवा बल्लेबाज है तन्मय. एक मौका है इस खूबसूरत मैदान के ऊपर कुछ अच्छी इनिंग खेलने का. मनीष तैयार. राइट मूर्त विकेट. और इस बार कंट्रोल किया शॉट को. थोड़ा सा स्टेप आउट करके खेलना चाहते थे. देखा कि गेंद धीमी गति से आती हुई हल्का सा खेल दिया. पॉकेट पॉइंट में और सिंगल को डबल में कन्वर्ट किया है. एक अच्छी सूझबूझ भरी बल्लेबाजी है. पहले सोच रहे थे यहाँ पर तन्मय की ऑन साइड में बड़े शॉट खेलेंगे, लेकिन जैसे ही देखा गेंद ऑप्शन के काफी बाहर है, हल्का सा टच किया और 2 रन लेके इस समय स्कोर कार्ड 3 के ऊपर ले जाते हुए. क्रिकेट में आपका जो कंसंट्रेशन है, एकाग्रता है, काफी मायने रखती है. मनीष एक बार फिर तैयार. राइट मोर द विकेट. इस बार फैंसी शॉट खेलने का प्रयास है. अच्छी गेंदबाजी मनीष के द्वारा. लाउड अपील किया गया था. इस समय तन्मय जो बढ़िया खेल रहे थे, लेकिन इस समय थोड़ा सा अल्टी पल्टी फैंसी शॉट खेलने का प्रयास जो आज के युवाओं में देखने को मिलता है. ज्यादातर फॉलिंग स्वीप हो या फिर फैंसी शॉट हो, आड़े बल्ले से खेलना पसंद करते हैं. और ये शॉट ऐसा है जहां पर आप अपना 100% नहीं दे सकते. मनीष काफी प्रभावित करने वाला स्पेल है. हालांकि गेंदबाजी में गति नहीं है, लेकिन टप्पे के ऊपर नियंत्रण है. एक धीमी गति की गेंदबाजी है जो गेंदबाज के अंदर हुनर होना चाहिए, वो मनीष ने दिखा दिया. इस समय मैत्री 11 पथराली टीम काफी सूझ भरी बल्ले गेंदबाजी देखने को मिल रही है मनीष के द्वारा. थोड़ा सा रेस्ट करते हैं और वापस एक बार फिर अपने गेंदबाजी में चलते हैं. उल्टा इस बार तन्मय ने बल्ले का फेस ओपन कर दिया और लॉन्ग ऑन के ऊपर से जड़ दिया है. 6. बहुत ही बढ़िया तन्मय की बल्लेबाजी. काफी अच्छी शॉट थी. पावर प्ले है. रिस्ट्रिक्शन जारी है. मौका यहाँ पर 38 दायरे के अंदर आप बाहर गेंद को खेलते रन आएंगे. और तन्मय ने बहुत ही बढ़िया तरह से ऑन साइड में लॉन्ग ऑन के ऊपर से जड़ दिए. इस समय गेंदें हो चुकी है 5. आखिरी गेंद शेष और 6 से 100 इस समय फ्लाई होता हुआ पहुंचता हुआ इस समय स्कोर 9 रन. इसके बाद जो मैच होगा एकलारे विपक्ष कोण आहे? पुरगाव. चला दोन्ही संघ रिपोर्टिंग करा. कुरगाव संघ आणि एकलारे.
इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. 9 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. अंतिम चेंडूचा खेळ शेष आहे. दरम्यान मनीष एक बार फिर तन्मय है सामने. इस बार खेलना चाहते थे. इस समय एक्स्ट्रा कवर्स में काफी बढ़िया थ्रो था. सिंगल का इजाफा 10 रन स्कोर कार्ड पर. पहली ओवर की हुई है समाप्ति. 10 रन ऑन स्कोर कार्ड. थोडस स्पीडअप करा प्लीज. अजून याच्यानंतर 7 मॅच खेळायचे आहेत आणि ही मॅच संपता 1 वाजणार आहे. एकलारे बनाम कोरगाव नेक्स्ट मॅच आपण बघणार आहोत. तर इथून मात्र आयोजकांनाही सूचना असतील की षटकांची कपात करावी लागेल. आपल्याकडे वेळेचं बंधन आहे. आज ऍटमॉस्फिअर बघितला थोडस ढगाळ वातावरण आहे आणि संध्याकाळी ह्या मैदानाच्या आतमध्ये 6 नंतर बॅड लाईट येते. स्कोर 10 झाला. नवीन गोलंदाजाला या ठिकाणी आमंत्रित केलं जाते प्रज्वलला. सर प्रज्वल समोर तन्मय आहे. तन्मयने चांगला स्टार्ट दिला. एक षटकार ज्याच्या बॅटमधून आलेला आहे. आशेचा किरण दाखवत आहेत सर तन्मय. प्रज्वल तयार होताना गोलंदाजीसाठी. शॉर्ट बॉल थोडस स्टेप आउट केला. अन्यथा या मॅचचा रिझल्ट थोडासा वेगळा असता चेंडूवरचा. 11 वरती स्कोर कार्ड स्थिरावले गेले. एका बाजूने तन्मयला आपण बघतायत आणि दुसरा बॅटर आपण बघतोय अक्षय. अक्षय डॉट बॉल आपण या ठिकाणी बघतोय. भरपूर आखूड टप्प्याचा चेंडू. हाफ ट्रॅकर होता. दरम्यान पुढील चेंडू प्रज्वल. हाफ ट्रॅकर चेंडू हाताळला गेला होता. संधी होती अक्षयकडे. बॅटचं फ्रीडम दाखवलं होतं त्याने परंतु कलेक्शन चांगलं नाहीये. या वेळेला बॅटला स्विंग केलं होतं ऑन साइडला. लाऊड अपील आपल्याला बघायला मिळतोय. लेग बाईचे रोपण सिंगल परिपूर्ण होते आणि धावसंख्या पोहोचेल 12 वरती. 12 रन्स ऑन स्कोर कार्ड. चांगली गोलंदाजी आहे प्रज्वलकडनं. 3 चेंडूवरती नियंत्रण आहे परंतु समोर आता तन्मय आहे जो 4 झाल्याचा म्हणायला हरकत नाही. चांगली बॅटिंग करतोय तन्मय. ते चांगली गोलंदाजी. लेफ्ट आर्म लेग ब्रेक झाकून ठेवलंय दोन्ही बॅटर्सना. संधी देत नाहीये हात खोलण्याची. उत्कृष्ट अशी गोलंदाजी बघायला मिळत आहे. टप्प्यावरती नियंत्रण. फलंदाजाचं फुटवर्क रीड करणं या गोष्टी गोलंदाजाला येणं गरजेचं आणि ते प्रज्वल ती किमया करतोय असं म्हणायला हरकत नाहीये. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. पुढील याही वेळेला डॉट बॉल. डॉट मध्ये तन्मयकडे प्रेशर कन्वर्ट झालंय आणि अजून जर एखादा डॉट बॉल आला तर जे प्रेशर त्यांनी कन्वर्ट केलेलं ते कन्सॉलिडेट सुद्धा होऊ शकतं. स्कोर पूर्णतः ब्रेक लावला गेला. स्पीड ब्रेकरचं काम करताना प्रज्वल पहिल्या षटकामध्ये 10 आल्या होत्या आणि ह्यामध्ये फक्त 2 धावा आलेल्या. गुड बॉलिंग. एक्सलेंट सुपर लेंथ लाईन मेंटेन करतोय तन्मय. प्रज्वलच्या अगेन्स्ट पुनश्च तयार झालाय स्ट्राईकला.
हाफ टॅगर आहे इथे मात्र पंच केलाय. चांगला शॉट मूल होता परंतु मनीषांचं तेवढंच वेगनं ताकदीचं आणि हुशारीचं बिल्डिंगचं प्रात्यक्षिक. 2 षटक परिपूर्ण होत आहेत. 13 धावा. ऐकूया पण मंदार डीजेचं सॉन्ग आणि येऊया मॅच कडे. समीर येतोय. समीर दाखल झालाय. समोर आपण तन्मयला बघतोय. हो अतिशय सुंदर चेंडू हाताळला गेला होता. तन्मयला मजबूर केलं छोटा बॅकलिप खेळण्यासाठी. अक्षय वेगानं जात आहेत. तद्वर 2 धावा परिपूर्ण. धावसंख्या 2 ने आकार घेते. 15 वरती पोहोचलोय. 15 ऑन स्कोर कार्ड. समीप तयार होतोय. हो यावेळेला प्रॉपर टायमिंग आणि सरळ डीप आउट कॉर्नरच्या डोक्यावरनं स्कोर कार्ड पुढे जाताना आपण बघतायत. तन्मय थोडासा चार्ज झालाय. ऑन साइडला मात्र खूप चांगल्या धावा येत आहेत आणि समीपच्या अगेन्स्ट चांगली बॅटिंग करतोय. पुढील चेंडू. ओहो यावेळेला थोडासा स्लॉट मध्ये चेंडू उडवलाय. पिच केलाय. चेंडू डायवर्ट झालाय. स्वीपर कव्हर पण सरळ सीमा रेषेच्या बाहेर. आणखीन एक देखना चौकार. संख्या 4 रिप्लाय झाल्याने पोहोचलाय. 23 जवळ स्कोर कार्ड वरती आहे. तन्मय जबरदस्त बॅटिंग करताना चौफेर टोलेबाजी करतोय. समीप पुनश्च तयार होतोय. गोलंदाजी ट्रॅक आता फुलटा असा आहे आणि फुल टोल वसूल. अर्धा डझन दबायचा षटकार. एकोणतीस स्कोर कार्ड वरती आहे. तन्मय इज ऑन अ फायर. योग्य वेळी बॅटिंग दाखवत है. कहते हैं इंसान की जरूरत, इंसान की कदर जरूरत पड़ने पर होती है. बिना जरूरत के दोस्ती हीरे भी तिजोरी में पड़े रहते हैं. इथे जरूरत होती आणि त्याच वेळेवरती हा तन्मय चार्ज झालाय आणि समीपच्या अगेन्स्ट उत्कृष्ट फलंदाजी. 2 चौकार आणि 1 षटकार. याची लयलूट करते असं म्हणायला हरकत नाही. स्कोर फ्लाय झालाय 29. ओ यावेळेला लक्षात चांगलं राहिलंय. लॉंग स्टॉपला चेंडू वेगाने ट्रॅव्हल. आणखीन एक चौकार. 33 स्कोर कार्ड वरती. शेवटचा चेंडू शेष आहे. 2 षटकानंतर 13 होते. इथे 20 खर्च केलेले आहेत. जवळजवळ जर आपण बघितलं तर 1 षटकार, 3 चौकार, 1 दुहेरी धाव. एक्सपेन्सिव्ह षटक, भरपूर महागड षटक बघायला मिळतंय. पुढील बॅटला ड्रिल करण्याचा प्रयत्न. षटक संपलंय. 3 षटक परिपूर्ण होताना स्कोर कार्ड वरती धावा आहेत 33. 11च्या सरासरीने एसटीच आहे.
बॉलर्स सुजल सुजल तयार होताना 20 धावांचं समीप यांचं षटक. पुढील चेंडू घेऊन तयार सुजल. सुजन तयार होताना परफेक्ट यॉर्कर लेन आपल्याला बघायला मिळते आणि ते सॅक्रिफाईस करताना आपला विकेट फलंदाज आउट. अक्षय माघारी परततोय. न्यूमॅन प्रणय मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. एक ताकदवर खेळाडू म्हणून प्रणयची वर्णी लागते. योग्य वेळी प्रणय याने आपला क्लास जर काही चेंडू मध्ये दाखवला तर 33 झालेले आहेत. इथून एखाद मोठा शॉट खऱ्या अर्थाने अबव 40चं टार्गेट ते सेट करू शकतात. परंतु सुजन ची गोलंदाजी केली किंवा जे टप्प्यावरती नियंत्रण मिळवले फर्स्ट बॉलला ते हे सांगून जाते की हा डेथ ओव्हर साठी एक योग्य गोलंदाज आहे. पण बघू शकाल प्रणय नॉन कडे जातील तर समोर तन्मय आहेत आणि तन्मय यांचा इंडिव्हिज्युअल स्कोर आपल्याला बघायला मिळतोय. पुढील चेंडू आपण बघतायत लॉंग ऑनला एक्झिक्यूट केलाय आणि येतोय चौकार. तन्मयचं लक फॅक्टर चांगला आहे. सुजन उलटा असा आहे गुडघ्यावरती बॅलन्स आणि सरळ लॉंग लेगला क्लिअर येतोय या ठिकाणी तन्मयच्या बॅटमॅननं एक भव्य मासिव सिक्सर. तन्मय बाद झालेल्या जबरदस्त तन्मयची बॅटिंग 41 धावांची धुवाधार विस्फोटक खेळी ज्याने साकारले. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपण बघतायत हर्षल. चांगली कमबॅकिंग करण्याचा प्रयत्न आहे गोलंदाजाचा. पुढील चेंडू फुलटॉस तितकाचा फायदा घेता आलेला नाहीये. मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल मनी चेंडूला फील्ड करतील. एका धाब्यावरती सॅटिस्फाईड आणि प्रणयनं स्ट्राईक या ठिकाणी घेतलंय. 44 एकलारे बनाम गुरगाव. आपण ह्या चेंडू नंतर टॉस करतोय. दोन्ही संघ नायक आपण टॉस बॉक्स कडे या. निशांत सरांच्या शुभ हस्ते आपण या महत्वाच्या मॅचचा टॉस करणार आहोत. प्रणय ओहो प्रणयनं वेल फिनिश केलंय. स्ट्राईक आपल्या जवळ ठेवली आणि त्याच्यानंतर जबरदस्त आघात. ऑल इज वेल दॅट एंड्स वेल. शेवट गोड झालाय प्रणयच्या बॅटमधनं आणि 50 धावा अर्धशतक लागले. 51 धावांचं टार्गेट सेट केलंय.
गुरगाव बनम ऐकला रे आणि या मॅचचा टॉस करतायत निशांत. चला टॉस साठी यायचं प्लीज. एक्कावन्न धावांचं टार्गेट समोर आहे. 51 चं टार्गेट. चला ऐकला रे संघ आणि गुरगाव. हॅलो. कुरगाव संघाचा कर्णधार इकडे आलेला आहे, तरी एकलारी संघाच्या कर्णधारांनी इकडे कॉमेंट्री बॉक्स मध्ये हजर राहायचं आहे. पत्राळी संघाकडनं 2 फलंदाज नवीन आणि समीप. 51 चं त्यांना टार्गेट. पान बजरंग संघाकडनं पहिला गोलंदाज म्हणून सजित आणि 51 च्या टार्गेटला सामोरे जाताना पथराळी मैत्री 11 संघ आणि एकलारी संघाचा कर्णधार इकडे आलेला आहे. आता टॉस होत आहे दोघी संघामध्ये. समीप कोण? कुरगाव संघाने टॉस जिंकलेला आहे आणि पहिला गडी बाद झालेला आहे पत्राळी मैत्री 11 संघाचा. नवीन पहिला चेंडूवर गडी त्रिफळा चळीत होत.
डकआउट मध्ये गेलेले आहेत. आणि सुंदर अशी खाता उघडतोय आणि तन्मय यांच्याकडून थोडी चूकभूल होते ती. धावसंख्या 1 धाव झालेली आहे संघाची. या षटकाचे अजूनही 2 चेंडू शिल्लक. धावसंख्या अजून 1 ने वाढून धावसंख्या झालेली आहे ती 2 धावा. पहिल्या षटकाचा शेवटचा चेंडू घेऊन सजित. परत एकदा डॉट चेंडू आणि काय गोलंदाजी केलेली आहे सजित यांनी. फक्त 2 धावा दिलेल्या आहेत त्यांनी आणि 2 गडी बाद केलेले आपल्या ओव्हर्स मध्ये. एक ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 2 धावा. आणि दुसरं षटक घेऊन येतं ते प्रणय. आता चांगली अशी हाणामारी करायला लागेल पथराळी संघाला. अजूनही त्यांना 41 धावा जिंकण्यासाठी हव्या आहेत. त्या 3 षटकांमध्ये 18 चेंडू 49 धावांचं आव्हान आहे. सुंदर अशी गोलंदाजी प्रणयची. डॉट असा चेंडू. एक मिनर टाक आणि परत आता सुंदर असं चेंडू. बॅक टू बॅक डॉट डिलिव्हरीज. नो चेंडू आणि सुंदर असं रिव्हर्स स्वीपच्या शॉटने 5 धावा या संघासाठी मिळताना धावसंख्या 5 ने वाढून धावसंख्या झालेली ती 7 धावा. अजूनही जिंकण्यासाठी 44 धावांची गरज ती पथराळी संघाला. सोळा चेंडू 44 धावांची आवश्यकता आहे. परत एकदा डॉट असा चेंडू. फ्री हिटच्या चेंडूवर काही समीप्यांना मोठा फटका खेळता आला नाही. सुंदर असं 4 धावा वाढताना स्कोर संख्या 4 ने वाढून धावसंख्या झाली आहे ती 11 धावा.
12 चेंडू मध्ये 38 धावांची आवश्यकता आहे ती पथराळी मैत्री 11 संघाला. आता तिसरं षटक पाम्स बजरंग संघाकडनं घेऊन येत होते हर्षल. फुलटसचा चेंडू होता हर्षल यांचा, पण सुजन यांना हात खोलता आले नव्हते त्याच्यावर, म्हणून लेग बाईच्या धावाने एक वाढून होते. धावसंख्या होती ती 14 धावा. अकरा चेंडू 37 धावांची आवश्यकता. सुंदर असा शॉट समीप यांचा आणि 4 धावे, आणि 4 धावेने संघाची धावसंख्या वाढून 18 धावा. हर्षल यांचे शॉर्ट चेंडूवर समीप यांचा फाईन लेगच्या दिशेने षटकार. 7 चेंडू मध्ये अजूनही 23 धावाची आवश्यकता आहे ती मैत्री 11 संघाला. सुंदर असं चेंडू हर्षल यांचा आणि शतक समाप्त होतो. त्यांनी आपल्या वैयक्तिक क्षेत्रात 15 धावा दिलेल्या आहेत हर्षल यांनी. 6 चेंडू 23 धावाची आवश्यकता आहे ती मैत्री संघाला. आणि पाम बजरंगकडून शेवटचं षटक घेऊन येत आहेत ते तन्मय. कुरगाव संघाने आपला डिसिजन सांगायचा. कुरगाव संघाने क्षेत्ररक्षण म्हणजे एकलारे संघाला फलंदाजीसाठी रेडी राहायचं आहे. सुंदर असं कव्हर ड्राईव्ह बघायला मिळतं ते सुजन यांचा. आणि धावसंख्या 4 ने वाढून धावसंख्या होती ती 35 धावा. 32 धावा.
अजूनही 5 चेंडू 19 धावाची आवश्यकता आहे. तन्मय यांचा दुसरा चेंडू. हो, सुंदर असा ब्लॉक चेंडू. आज तन्मय आपल्या वेगळ्या रूपामध्ये दिसतात. फलंदाजी त्यांनी चांगली केली होती आणि गोलंदाजी चांगली करतात. परत एकदा ब्लॉक असा चेंडू होता, पण सुंदर असा फटका आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण हर्षल याच्याकडनं. धावसंख्या 1 ने रूपाने धावसंख्या होती ती 33 धावा. तीन चेंडू 18 धावा. म्हणजे तिन्ही तुम्हाला षटकार खेचावा लागेल जर आपल्याला जिंकायचं असेल तर. सेफ झोन मध्ये शॉट आहेत आणि आता प्रकारे असं नाही शुगर वाली काहीच ना मला सुंदर असं ओव्हर आणि पाम संघाचा अभिनंदन, त्यांनी हा सामना जिंकलेला आहे. तन्मय यांनी मॅन ऑफ द मॅच साठी यायचं इकडे. सुंदर अशी गोलंदाजी आणि सुंदर अशी फलंदाजी आणि त्याच्या जीवावर त्यांनी 41 धावा ची खेळी खेळी होती. आमच्या प्रतीक पाटील यांच्या तर्फे मॅन ऑफ द मॅच चा अवॉर्ड तन्मय यांना देण्यात येत आहे. आणि एकलारी संघाने खेळाडू कक्षामध्ये यायचं. एकलारी संघाने खेळाडू कक्षामधून आपले फलंदाज उतरवायचे आहेत. Fix.